दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं इतिहास रचलेला आहे। 11 तास 15 मिनिटं पोहून तिनं सामुद्रधुनी पार केलेली आहे। अथांग महासागर विशाल लाटाही तिला हरवू शकल्या नाहीयेत। नागपूरच्या ईश्वरीनं देशवासियांची मनं जिंकलेली आहेत। अद्भुत धैर्य आणि जिद्दीचं प्रदर्शन करत नागपूरची वर्षी जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं पालक सामुद्रधुनी पार करून इतिहास रचलेला आहे। दोन्ही डोळ्यांनी दिसत नसलेल्या ईश्वरी पांडेनं ही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे। अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली जलतरणपटू ठरलेली आहे। ईश्वरीनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी इथपर्यंत पोहत इतिहास रचलेला आहे। ईश्वरी पांडेनं श्रीलंकेतील तलाई मन्नार जवळील इरमलाई पॉइंट येथून 6 एप्रिल रोजी पहाटे 4च्या सुमाराला जलतरणास सुरुवात केली। सलग 11 तास 15 मिनिटं पोहून तिनं भारतातील धनुषकोडी येथील अरिचल मुनई गाठलं। दरम्यान तिनं समुद्रातील प्रबळ लाटा, बदलत्या भरती ओहटीचं स्वरूप आणि जेलीफिशचा सामना करत अतुलनीय कामगिरी करून दाखवलेली आहे। जन्मापासूनच दोन्ही डोळ्याने दिसत नसलेल्या ईश्वरीनं खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धांमध्ये सातत्यानं आपली क्षमता सिद्ध केलेली आहे। ईश्वरीची ही कामगिरी जिद्द आणि चिकाटीचं दर्शन घडलेलं आहे आणि हा आदर्श तिनं आखून दिलेला आहे। Okay.